नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी मिलिंद थोरात, बुंदिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन या संघटनेचा अध्यक्ष। आपण विमानतळावर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवत आहोत। त्यासाठी 28 मार्च 2025ला लोकार्पण सोहळा ठेवला आहे। यासाठी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योगमंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत व सर्व स्थानिक आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच भिक्खू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या देशभरात अशी काही प्रतिकृती आहे का जे तुम्ही आता इथं अनावरण करताय? ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रॅनाइटमध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जशी मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिकृती सारनाथ येथे आहे त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे। तिला किती खर्च आला आणि किती कालावधीमध्ये तयार झाली? तिला म्हणजे फक्त मूर्तीसाठी आम्हाला 12.5 लाख रुपये खर्च आलाय व सुशोभीकरणाला 17-18 लाख रुपये खर्च आलाय व तिला 4.5 महिने मूर्ती बनवायला लागले आम्हाला। या निमित्ताने तुम्ही बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करणार? या निमित्ताने आम्ही बौद्ध उपासक उपासिकांना हे आवाहन करणार आहे की तथागतांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहेत त्याच विचारावर आपण चालावे व प्रगती करावी। आता ह्या मूर्तीची लांबी रुंदी किती असणार आहे? ही मूर्ती टोटल 15.5 फुटाची आहे। त्यात कमळ 3 फुटाचा असून 12.5 फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे। तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि विमानतळावरच मूर्तीचे अनावरण व्हावे असं ठरवलं? या ठिकाणी असं झालं की हे अजंता आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती एअरपोर्टला असावी, परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला G20 आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती बसवली। तसेच संघटनेची स्थापना 2013 ला झाली व त्याचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर भागशंकर हे आहेत। त्यानंतर पूर्ण मराठवाडाभर आमचे 350 मेंबर असून म्हणजे उद्योजक असून औरंगाबादमध्ये 125 उद्योजक आहेत। या सर्वांच्या प्रयत्नाने व कष्टाने आर्थिक मदतीने ही बुद्ध मूर्ती आम्ही लोकार्पण करत आहोत एअरपोर्ट येथे। आज पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहे? आज पत्रकार परिषदेला आमचे सर्व कार्यकारी मंडळ व ऑफिस बेरर या असून सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। यामध्ये उपाध्यक्ष सुभाष बुदळकर, सचिव रविकुमार मसाटे, सहसचिव मिलिंद बागुल व कार्यकारी मंडळ जे आहे कोषाध्यक्ष बाळासाहेब पठारे, संचालक मंडळ खोतकर साहेब, रामचंद्र पठारे, सुभाष मोरे, विनोद अवचरमल, प्रमोद राऊत, संदीप केदारे हे उपस्थित आहेत। सिद्धार्थ जाधव माजी अध्यक्ष हेही उपस्थित आहेत।